बसायची इच्छा होती ना. अरे पण तुझी सारखी बसायची इच्छा एक दिवस तुला कायमचं बसून टाकेल. हो तोच विचार करतोय या सारख्या बसण्याच्या नादात. कॅमेरा को इधर. मुझे लगा सच में कि हम ऐसे क्रिस क्रॉस कर रहे हैं. क्रिस क्रॉस ऐसे 1 घंटे से प्रैक्टिस कर रहे हैं. हमने क्रिस क्रॉस किया. चलो हम करते फिर से करते. अभी लास्ट जी से एंड स्टार्ट. जे कष्ट करून मी बसतान बसवले. ए तू आता गप्प बस. तुला काय करायचं ते कर. काय भारी व्हिडिओ बनवतो आपण. 1 मिलियन व्ह्यूज. मला पण असे भारी कंटेंट बनवायला लागेल. माझे पण व्ह्यूज जास्त होते. या कंटेंटसाठी कोण काम करेल यार माझ्यासोबत. अरे हा तू दादा आहे ना, तू करेल आपलं काम. चला येतो. आज तर कंटेंट बनवूनच राहणार. अरे दादा हे बघ ना, तुझ्याकडे काम होतं एक. व्हिडिओ बघ नाही. अरे कुठले व्हिडिओ बघ ना. साला चॅनल कधी काढलं रे? साला ही असली व्हिडिओ बघतो. तुला काय करायचं आहे व्हिडिओ करून? व्ह्यूज वाढायचे. व्ह्यूज वाढवायचे आहेत. हो. मुलगी पाहिजे. ती लाल जॅकेट आहे. लाल जॅकेट ती मध्ये 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 तिला जाऊन फक्त विचार की तुझ्यावर करेल रील. समजलं ना? चाले बरोबर. रील बनली पाहिजे. हा जा. चल जाऊ. ए भांडू नको. असं कसं काय पडलास तू? इथे दगड नाही, खड्डा नाही, तू पडलास तरी कसा? दारू वारी तर नाही प्यालास ना? होय मी दारू बिरू पित नाही. मला तुझ्याकडे काम होतं म्हणून आलो होतो बाहेर. माझ्याकडे काम होतं तुला? तू रील्स बघतेस? हो मी बघते. माझं रील्स बनवायला आवडेल. रील्स बनवायला कंटेंट दाखव पहिले मला. अब कोई भी लफ्ज नहीं पढ़कर देखे. तुला काय मी ह्यातली वाटते की तू मला हे सगळं करायला सांगशील आणि मी करणार असं वाटतं तुला? अक्कल विक्कल हाय का नाही? भेजा विजा हाय का नाही? काय ग शर्वरी, काय झालं? का मारलंस त्याला? हा ना, मला हे बघा मॅम, ही अशी व्हिडिओ बनवायला सांगत होता रील्स वगैरे, म्हणून मी त्याच्या कानाखाली मारले. तुम्ही बघा ना, कॉन्टेंट बघत होता. अब कोई भी लफ्ज नहीं. अरे देवा, काय झालंय ह्या आजकालच्या मुलांना? काही बघतात आणि काही करतात. काय रे संगम, काय हे? नाही नाही मॅम, तुमचा गैरसमज झालाय. मॅम मी रील्स बनवून वाचतो, मला नाही 1 मिलियन सबस्क्राइबर. खोल तुझं चॅनल, कुठे आहे दाखव. खोल, मी सांगते काय ते. चल तुला दाखव काय. चल बघ, इकडे बघ. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही म्हणत असाल ही कोण? मी तुमच्या लाडक्या संगमची टीचर. इथे बघ रे, इथे बघ. आजकाल तुम्ही मुलं मुली रील्स बनवता, तुम्हाला कंटेंट काय वापरायचे ते कळत नाही. उठता बसता तुम्ही रील बघत असता, पण तुम्हाला हे कळत नाही की आपल्याला कुठल्या कंटेंटवर रील बनवायचे. आणि त्याच्यामध्ये इतके वेडे होतात, मला 1 मिलियन पाहिजे, मला 2 मिलियन्स पाहिजे, मला इतके सबस्क्रायबर पाहिजे. पण तुम्हाला कळतंय का, तुम्ही त्याच्या नादाला लागून त्याच्या किती आहारी जातात. नको त्या गोष्टींना तुम्ही बळी पडतात. आज या संगमने पण असंच काहीतरी केलं जे त्यांनी नव्हतं करायला पाहिजे. हा त्या 1 मिलियन व्ह्यूजच्या नादामध्ये एक अश्लील व्हिडिओ बनवायच्या तयारीमध्ये आला.
तर हे बरोबर आहे. तुम्हाला लाईक्स पाहिजे, तुम्हाला सबस्क्रायबर पाहिजे, तुम्हाला कमेंट्स पाहिजे, तुम्हाला हा तर अशाचा मुलगा आहे. अरे हा तर संगम करताय काय दाखव दाखव हा यार. माणसं टेन्शन मध्ये आहेत, थकलेले असतात. तुम्ही असं काहीतरी करा ना की जे लोकांना आनंद वाटेल बघायला. तुम्ही असं करू नका, कारण पालक आपल्याला विद्यार्थ्यांना पाठवतात शाळेमध्ये मुलांना शिकायला. ते काय म्हणतील, आमची मुलं शाळेत जाऊन करतात काय? शिक्षक तुम्हाला हे शिकवत नाही, शिक्षक तुम्हाला चांगलं ज्ञान देतात. त्याच्यामध्ये तुम्ही इतकं शिरू नका की 1 मिलियनच्या नादात तुमचं शिक्षणाकडे दुर्लक्ष होईल. कारण हेच ते वय असतं जिथे आपण चुकून का होईना भरकटतो आणि आपली चूक कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. म्हणून अभ्यासाकडे लक्ष द्या. नाही, बरोबर बोलते मॅडम, बरोबर उद्देश आहे त्यांचं बोलायचं. अरे मॅडम तर बरोबरच बोलतात, मी सगळ्यांना शेअरच करतात. मॅम तुमच्या लाईव्हमुळे बघा माझी किती व्ह्यूज वाढतात. बघितलं, कंटेंट चांगलं ठेव, लाईक्स वाढतील. ह्याच्यात काय कंटेंट टाकलंय मी सांग? लाईक्स वाढतायत ना, असं काहीतरी चांगले कंटेंट ठेव, कळलं? चुकीच्या मार्गाला जाऊ नकोस. पाहिलं मित्रांनो, कंटेंट चांगलं ठेवा. मॅडम बरोबर बोलतात ना, पण तो चांगल्या पण रील्स बनवू शकतो ना. हो, अशाच रील्स का बनवायचे त्याला? नॉर्मल रील्स पण बनवून तो व्हायरल होऊ शकतो. मॅम मी आजपासून चांगले कंटेंट बनवणार. नक्की प्रॉमिस कर. ठीक आहे. बघा, या 1 मिलियनच्या नादात मुलं इतकी बिझी झाली आहेत की आपल्या चुकीमुळे आपण सॉरी म्हणायला पाहिजे हे सुद्धा विसरतात. रील्स असे बनवा की त्यातून एखादा व्यक्ती मोटिवेट होईल, तुमच्यामध्ये असलेल्या कलेला वाव मिळेल. तुमच्यातलं टॅलेंट दाखवण्याचा उत्तम प्लॅटफॉर्म म्हणजे YouTube. त्याचा तुम्ही योग्य वापर करा. मोबाईल, रील्स आणि शॉर्ट्सचा उपयोग कुठे, कधी आणि कसा करायचा हे ज्याला जमलं ना, तोच खरा रील स्टार.